व्यवस्थित व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, अगदीच खूपच महत्वाचा पार्ट आता आपण बघणार आहे इथे. बघा, इंटेस्टायनल ज्यूस आपण आतापर्यंत काय बघितलं, तर आपण आतापर्यंत बघितला सर्व प्रकारच्या ग्लँड्स ज्या आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टम रिलेटेड आहेत आणि त्यांचे सिक्रेशन. परंतु बऱ्याचशा ग्लँडचे सिक्रेशन जसं की आपल्याला माहिती आहे, बाईल ज्यूस असेल म्हणजे जो लिव्हर मधून येणार आहे, किंवा पॅनक्रियाटिक सिक्रेशन जे आहेत ती सिक्रेशन्स डुओडेनम मध्ये येणार आहेत. त्यामुळं आता आपण डुओडेनम मध्ये जे ज्यूस आहेत ते इथं बघतोय, दॅट आर इंटेस्टायनल ज्यूसेस और सक्कस एंटेरिकस. पुढचं सगळं डायजेशन जे फायनल डायजेशन होणार आहे, दॅट डायजेशन इज गोइंग टू बी कम्प्लीट और अकम्प्लिश्ड इन डुओडेनम और इन अ स्मॉल इंटेस्टाइन. आणि त्यामुळं फायनल डायजेशन कुठं होतं असा जर तुम्हाला क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर असेल स्मॉल इंटेस्टाइन. बघा, मेजर डायजेशन आणि मेजर ऍब्सॉर्प्शन बोथ टेक्स प्लेस इन द स्मॉल इंटेस्टाइन. तर हा जो इंटेस्टायनल ज्यूस आहे किंवा आपण जे सक्कस एंटेरिकस ज्याला म्हणू, त्याच्यात ऍक्च्युली कशा कशाचे कन्स्टिट्युएशन्स असतात, कन्स्टिट्युएंट्स असतात. So it constitutes secretion of brush border cells of mucosa along with secretion of goblet cells. Okay, so they contain variety of enzymes: enterokinases, disaccharidases, example maltase, dipeptidases, lipases and nucleases. आता हे जरी सगळे डुओडेनम मध्ये असले तरी हे सगळं काय डुओडेनमचं सिक्रेशन नसतं, लक्षात घ्या. तर खूप सारे एन्झाईम असतात, अजूनही बरेचसे आपण हे रिप्रेझेंटेटिव्ह दाखवलंय. त्याच्यातलं आपल्याला माहिती असायला हवं, दिस एंटेरोकायनेज इज इटसेल्फ सिक्रेटेड बाय स्मॉल इंटेस्टाइन. हे फार महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. एंटेरोकायनेज ही स्वतःची स्मॉल इंटेस्टाइनची एन्झाईम आहे. डायपेप्टायडेज इथं काय काम करतील आपल्याला माहिती आहे. डायसॅकराइडेज काय करतील, डायसॅकराइडला तोडण्याचं काम करतील. Dipeptides. So can you tell me what is meant by dipeptide? Reply in chat box. What is meant by dipeptide? What is meant by dipeptide? I am waiting to hear your answer. Please reply. Very good. So in a dipeptide, how many peptide bonds will be there? That is my question. How many peptide bonds will be there? I am not asking about amino acids. I am asking about peptide bonds. So some students are replying 1 and some students are replying 2. ऍक्च्युली त्याच्या नावावरनं कन्फ्युज होणं साहजिक आहे, पण लक्षात ठेवा डायचा अर्थ जरी 2 असला तरी पेप्टाइड हा शब्द नंबर ऑफ पेप्टाइड बॉन्ड साठी इथे वापरत नाहीत. दॅट इज रिप्रेझेंटेड फॉर अमायनो ऍसिड रेसिड्यूज. सो डायपेप्टाइड म्हणजे 2 अमायनो ऍसिड, म्हणजे 2 अमायनो ऍसिड मध्ये एक पेप्टाइड बॉन्ड, हे लक्षात घ्या. म्हणून तर एकच जर डायपेप्टाइडेज एन्झाईम त्याच्यावर ऍड झाली तर ते 2 अमायनो ऍसिड सेपरेट होऊ शकतात. आता सिंगल अमायनो ऍसिड इज ऍब्सॉर्बेबल फॉर्म, म्हणून फायनल डायजेशन डुओडेनम मध्ये होताना डायपेप्टाइडेजच्या ऍक्टिव्हिटी नंतर आपल्याला सिंगल अमायनो ऍसिड मिळू शकतात. लायपेजेस म्हणजे ज्या लिपिड वरती ऍक्ट करतील, मग लिपिड मध्ये फॅट्स असतील, कोलेस्टेरॉल असतील, त्या सगळ्यांवरती ऍक्ट करण्याचं काम कोण करेल? लायपेजेस करतील. ह्या ऍक्टिव्हिटी होताना इमल्सिफिकेशनची गरज आहे, ती गोष्ट आपण इथे फॅट डायजेशनची वेळी डिटेल मध्ये बघणार आहोत. न्यूक्लिएजेस म्हणजे न्यूक्लिक ऍसिडला डायजेस्ट करणारे एन्झाईम, मग त्या आरएनएज असतील किंवा डीएनएज असतील, लक्षात घ्या. आता बघा, जरासं इमॅजिन करा, स्टमक मधून जो चाईम खाली इथे स्मॉल इंटेस्टाइनच्या डुओडेनल पोर्शन मध्ये आलेला आहे, त्याच्यात वरून येताना तो ऍसिडिक आहे. तर त्या ऍसिडिक चाईम पासून इंटेस्टाइनची जी सर्वात आतली लेअर असणार आहे म्युकोसा, तिला वाचवण्यासाठी तिथं अल्कलाइन मीडियम असलं पाहिजे किंवा तिथं कोट फॉर्म करण्यासाठी म्युकस असला पाहिजे. तर
हा जो म्युकस अँड बायकार्बोनेट्स फ्रॉम पॅनक्रियाज प्रोटेक्ट द इंटेस्टायनल म्युकोसा. बघा, इंटेस्टायनल म्युकोसाला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं असा प्रश्न येतो नीटला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. सम म्युकस अँड बायकार्बोनेट्स फ्रॉम द पॅनक्रियाज which and from acid पासून तो प्रोटेक्ट करेल, and as well as it provide an alkaline medium or the pH of 7.8 for enzymatic activities. बघा, डुओडेनम मधला पीएच जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला माहिती असायला हवा, इट इज 7.8. बघा, बकल कॅव्हिटी मध्ये पीएच किती आहे? 6.8. स्टमक मध्ये किती आहे? 1.8. आणि डुओडेनम मध्ये किती आहे? 7.8. म्हणजे बघा 0.8 सगळीकडे सेम आहे. बघा, ओरल कॅव्हिटी मध्ये किती आहे? 1.8, सॉरी 6.8. स्टमक मध्ये किती आहे? 1.8. मग बघा, ओरल कॅव्हिटी मधला 6 आणि हा एक एकत्र केला की 7 होतं. ह्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता 7.8 इतका पीएच डुओडेनम मध्ये असणार आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये अल्कलाइन मीडियम मेंटेन करण्यामध्ये प्रनर्स ग्लँड सुद्धा रोल प्ले करतात. आता आपण ऍक्च्युअल फिजिओलॉजी ऑफ डायजेशन बघणार आहोत, दॅट इज डायजेशन ऑफ फूड. तर जर आपण कार्बोहायड्रेटचं डायजेशन केलं तर आपण एंड प्रोडक्ट म्हणून काय अपेक्षा करतो? काय तयार व्हायला हवं आपल्याला एंड प्रोडक्ट म्हणून? ग्लुकोज ऍज अ मोनोमर, फ्रुक्टोज and galactose will be the 3 end products which are absorbable. बघा, या अख्ख्या प्रोसेसला तर आपण डायजेशन म्हटलं ना. म्हणजे जसं की हा जर तुम्ही बघितलं तर कार्बोहायड्रेट हा काय होता? एक कॉम्प्लेक्स फॉर्म होता इथे स्टार्च टाईप, ज्याचं कन्व्हर्जन ह्या 3 सिम्पलर फॉर्म मध्ये झालेलं आहे. हा अनएब्सॉर्बेबल फॉर्म मध्ये अगोदर होता, याचं कन्व्हर्जन आता ऍब्सॉर्बेबल फॉर्म मध्ये झालेलं आहे. हा पॉलिमर फॉर्म मध्ये होता, याचं कन्व्हर्जन आता इथे मोनोमेरिक फॉर्म मध्ये होणार आहे. म्हणजेच व्हॉट इज मीन बाय डायजेशन? डायजेशन इज कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स अनएब्सॉर्बेबल पॉलिमेरिक कंपाऊंड्स इनटू सिंपल ऍब्सॉर्बेबल मोनोमेरिक कंपाऊंड्स. ओके. आता प्रोटीन हा एक पॉलिमर असेल तर याचे तुकडे झाल्यानंतर फायनली आपल्याला काय मिळेल? अमायनो ऍसिड विच इज ऍब्सॉर्बेबल फॉर्म. फॅट्स जेव्हा डायजेस्ट होतील तेव्हा सुद्धा इथे काय बनतील? फॅटी ऍसिड्स अँड ग्लिसरॉल. हे जरी ऍब्सॉर्बेबल असले तरी हे डायरेक्टली ब्लड वेसल्स मध्ये ऍब्सॉर्ब होणार नाही. दे विल ऍब्सॉर्ब फर्स्ट इनटू लिम्फॅटिक वेसल्स अँड देन इनटू ब्लड. हे लक्षात घेणार आहे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये. ओके. सो व्हॉट इज डायजेशन? आणि डायजेशन स्टार्ट होताना काय होणार आहे? द टीथ अँड टंग with the help of saliva masticate and mix up the food into the bolus. So what is bolus? आपण एखादा घास खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा सलायवा मिक्स होणार आहे आणि एक पेस्ट लाईक स्ट्रक्चर जे बनेल, दॅट इज कॉल्ड एज अ बोलस. म्हणजे आपण चावून 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 जो घास आता गिळणार आहोत, त्या गिळण्याच्या स्टेटसला आलेला जो घास आहे त्याला काय म्हणायचंय? बोलस. आता तुम्हाला आठवतं का? बघा, काल मी काय सांगितलं होतं? इसोफॅगस मध्ये आता हे बोलस जेव्हा स्वॅलोविंग होणार आहे तेव्हा ते कुठं कन्वे केलं जाणार आहे? इनटू पहिल्यांदा जाईल ते फॅरिंग्स मध्ये आणि त्याच्यानंतर ते जाईल इसोफॅगस मध्ये. तुम्हाला आठवत असेल काल सांगितलेलं, इसोफॅगस मध्ये एकही डायजेस्टिव्ह एन्झाईम स्वतः इसोफॅगस सिक्रेट करत नाही. क्लिअर आहे? आता बघा, शांतपणे ऐका. हा जो बोलस आहे हा ओरल कॅव्हिटी कडून स्टमक कडे पास केला जाणार आहे. ओरल कॅव्हिटी मध्ये काम करण्यासाठी आपल्याकडं एन्झाईम आहे सलायव्हरी अमायलेज. जरा बघूया. आणि मग मला खरं तर एक प्रश्न विचारायचा होता, पण तो आता हे सांगितल्यानंतर विचार. द केमिकल प्रोसेस ऑफ डायजेशन is initiated in the oral cavity by the hydrolytic action of carbohydrate splitting enzyme, and that enzyme is called as salivary amylase. Can anybody of you tell me another name of salivary amylase? Another name of salivary amylase?
Yes, Tejas is replying, Pushkar is replying, Ravina is replying, Sanjana is replying, Pratik is replying, yes, Atharva is replying, and this is correct answer. Tyline. Tyline is another name of salivary amylase. Very good. सो ही जी सलायवरी amylase जे तुम्ही इथे खाली बघू शकता ह्या रिंग मध्ये, स्टार्च इज अ पॉलिमर विच इज कन्वर्टेड इनटू डायसॅकराइड माल्टोज. बघा हा पॉलिसॅकराइड कन्वर्ट झाला माल्टोज मध्ये by the help of or by the action of salivary amylase at the pH of 6.8. बघा म्हणजे नियरली न्यूट्रल पीएच आहे, नियरली न्यूट्रल. आणि पॉलिसॅकराइडचं कन्व्हर्जन इथं कशामध्ये झालेलं आहे, डायसॅकराइड मध्ये झालेलं आहे, म्हणजेच माल्टोज मध्ये झालेलं आहे. सो हे जे स्टार्चचं डायजेशन आहे, हे किती टक्के स्टार्चचं डायजेशन झालं, तर अबाउट 30% ऑफ स्टार्च इज हायड्रोलाइज्ड बाय सलायवरी अमायलेज. म्हणजे याच्यावरून तुम्हाला हे कळतं की 70% स्टार्चचं डायजेशन अजून बाकी आहे, जे सलायवरी अमायलेजनं केलेलं नाहीये. याचा पुढे उपयोग होणार आहे आपल्याला. शिवाय सलायवामध्ये लायसोझाइम एन्झाइम असते, ती सुद्धा एक अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणून काम करते. त्याच्यानंतर जेव्हा हे डायजेशन, आय विल गो टू द प्रिव्हियस स्लाइड, जेव्हा हे डायजेशन होणार बकल कॅव्हिटीमध्ये आणि ते ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे स्टमक मध्ये. जरा इमॅजिन करा, स्टमक मध्ये पीएच आहे 1.8 बिकॉज ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग 1.8 या स्टमकला, या पीएच ला स्टमक मध्ये डायजेशन ऑफ स्टार्च होऊ शकणार आहे का? म्हणजे जेव्हा तो घास स्टमक मध्ये जाईल तेव्हा त्या घासामधल्या कार्बोहायड्रेटचं डायजेशन स्टमक मध्ये होईल का? दॅट इज माय क्वेश्चन हियर. Very good. All have replied correct answer. That is no, there will be no digestion of carbohydrate in the stomach. Very good. कारण आहे की ह्या एन्झाइमचा ऑप्टिमम पीएच आहे 6.8 आणि स्टमक मध्ये पीएच आहे 1.8, 1.8. त्याच्यामुळे तिथे डायजेशन कंटिन्यू होऊ शकणार नाही, सलायवरी अमायलेजची ऍक्टिव्हिटी होऊ शकणार नाही. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आय एम आस्किंग हियर, व्हेरी इम्पॉर्टंट. काय क्वेश्चन आहे बघा, बघा जरा समजावून घ्या. बकल कॅव्हिटी मधून जो बोलस फॅरिंग्स मधून इसोफॅगस मधून खाली स्टमक मध्ये जाणार आहे, तेव्हा तो जाताना when it is passing through esophagus, listen carefully, when it is passing through esophagus, will there be the digestion of starch or any carbohydrate continues in the esophagus? That is my question. Only Rushikesh Gamre has given the correct answer. शेळके सर, त्याला एक तुम्ही सिल्क चॉकलेट द्या. ही डिझर्व दॅट चॉकलेट. कारण मी खूप ठिकाणी हा प्रश्न विचारला, बऱ्याच जणांचं हे उत्तर चुकलं. ऋषिकेशने हे उत्तर करेक्ट दिलेलं आहे. जरासं समजावून घ्या बाळांनो. बोलस जो आहे तो खाली जाताना तो अजून स्टमक मध्ये पोहोचण्याच्या अगोदर तिथं पीएच चेंज कुठं झालाय? त्या घासामध्ये असलेली सलायवरी अमायलेज काय बटन बंद केल्यासारखं काम बंद करेल का? नो. सो इट विल बी कंटिन्यू द डायजेशन ऑफ स्टार्च इन द इसोफॅगस, नॉट बिकॉज ऑफ द इसोफॅगस. बघा तुम्ही कन्फ्युज झालाय कुठं मला माहिती आहे. तुम्हाला मी सांगितलं की इसोफॅगस मध्ये त्याच्या स्वतःच्या कुठल्याही डायजेस्टिव्ह एन्झाइम नसतात. हो नसतात की, परंतु बोलस खाली जाताना बोलस मधली सलायवरी अमायलेज इसोफॅगस मध्ये डायजेशन कंटिन्यू करते. डिड यू गेट दिस? इफ येस, रिप्लाय येस. चल ठीक आहे, तर तुम्हाला हे कळालेलं आहे. व्हेरी गुड. इनफॅक्ट प्रॅक्टिकली स्पीकिंग आपण शिकताना असं जरी शिकत असलो की स्टमक मध्ये
स्टार्चचं बिलकुलच डायजेशन होत नाही, तरी ते सुद्धा 100% बरोबर नाहीये. परंतु आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ना हेच लक्षात ठेवायचं आहे की स्टमक मध्ये स्टार्चचं डायजेशन होत नाही. कारण जनरल जर मी आता जे सांगतोय ते एक्सप्लेन करायचं झालं तर जो घास, तो जो बोलस आहे, ते स्टमक मध्ये पोचल्या पोचल्या पहिल्या सेकंदाला त्याचा पीएच थोडीच 1.8 होणार आहे. तर तो पीएच जोपर्यंत बदलत राहील तोपर्यंत स्लोली डायजेशन कंटिन्यूअस राहतं, हे लक्षात ठेवा. बट आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न लक्षात ठेवायचं आहे की देर इज नो डायजेशन ऑफ स्टार्च और कार्बोहाइड्रेट इन द स्टमक. ठीक आहे. बघा इथे कार्बोहायड्रेट डायजेशनचा थोडक्यात एक फ्लोचार्ट दाखवण्याचा प्रयत्न केला मी इथे. बघा बकल कॅव्हिटी मध्ये काय होतं, स्टार्च इज कन्वर्टेड इनटू माल्टोज and this salivary amylase digests the starch into maltose by how much percent? Only 30% starch is going to be digested here. Correct? त्याच्यानंतर हे इथे येणार आणि इथे आपण रिप्रेझेंट केले बघा, स्टमक, in a stomach there is no carbohydrate digestion, but now this food will transport here to the small intestine. So in a small intestine there are secretions from pancreas. सो हे जे स्टार्च होतं, या स्टार्च वरती पॅनक्रियाटिक अमायलेज काम करेल आणि त्याचं सुद्धा कन्व्हर्जन कशात करेल, माल्टोज मध्ये करेल. लक्षात घ्या 60% ऑफ स्टार्च डायजेशन इज टेकिंग प्लेस बाय पॅनक्रियाटिक अमायलेज. ओके. आता हे जे माल्टोज आहे इथे तयार झालेलं असू देत किंवा इथं तयार झालेलं असू देत, त्याच्यावर कोण ऍक्ट करेल, माल्टेज. आणि तुम्हाला माहितीये माल्टोज हा एक डायसॅकराइड आहे, त्यामुळं त्याच्यावर माल्टेजनं काम केलं की आपल्याला 2 ग्लुकोज मॉलिक्यूल बनतील. आणि आपल्याला माहितीये दिस ग्लुकोज इज ऍब्सॉर्बेबल फॉर्म. येस. लॅक्टोज वरती लॅक्टेज ऍक्ट करेल आणि तिथे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज बनेल. सुक्रोज वरती सुक्रेज ऍक्ट करेल आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपल्याला इथे बघायला. तर तुम्ही बघा मी इथे करेक्ट स्टॅम्पिंग करतोय. सो दिस इज ऍब्सॉर्बेबल फॉर्म, दिस इज ऑल्सो ऍब्सॉर्बेबल फॉर्म, दिस इज ऑल्सो ऍब्सॉर्बेबल फॉर्म, this is also absorbable form and this is also absorbable form. परंतु तुम्ही जर बघितलं तर बकल कॅव्हिटी मध्ये ऍब्सॉर्बेबल फॉर्म आहे का, नाही. स्टमक मध्ये कुठेही ऍब्सॉर्बेबल फॉर्म नाही. ऍब्सॉर्बेबल फॉर्म तुम्हाला कुठे बघायला मिळतील, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. म्हणजेच त्यांना अनऍब्सॉर्बेबल टू ऍब्सॉर्बेबल असा प्रवास करण्यासाठी इंटेस्टाईन पर्यंत, स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत पोहोचावं लागतं. तुम्हाला नीटला असाही एखादा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो, विच वन ऑफ द फॉलोइंग विल नॉट फाउंड इन स्टमक इफ दॅट पर्सन इज इटिंग स्टार्च. तर याचं जनरल उत्तर तुम्ही मला देऊ शकता का बघा, माल्टोज, ग्लुकोज, गॅलॅक्टोज. ऑप्शन सी काय पाहिजे, ऑप्शन डी काय पाहिजे. ऑप्शन ए मी तुम्हाला सांगितला माल्टोज, ऑप्शन बी मी तुम्हाला सांगितला ग्लुकोज, ऑप्शन सी मी तुम्हाला सांगितला गॅलॅक्टोज. प्रश्न कळालाय का बाळांनो? बघा प्रश्न असा विचारला मी तुम्हाला की कोणती गोष्ट स्टमक मध्ये सापडणार नाही जर त्या व्यक्तीनं स्टार्च कंझ्युम केलेलं असेल. आणि 3 ऑप्शन तुम्हाला दिले होते मी, माल्टोज, ग्लुकोज, गॅलॅक्टोज. आणि चौथा ऑप्शन हे करेक्ट आन्सर काय असायला हवं? Pushkar is replying correct answer, both B and C. Ankita is also replying both B and C. Very good. Krutha is also replying same, B and C. That is glucose and galactose. Very good. बघा ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे मोनोमर आहे, मोनोसॅकराइड्स आहे. ते फॉर्म होण्यासाठी त्यांना स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत पोहोचावं लागेल. त्यामुळे ते आपल्याला कुठे सापडणार नाही, स्टमक मध्ये सापडणार नाहीत. पण असं कधी होऊ शकतं जर त्यानं खाताना स्टार्च खाल्लेला असेल तर. पण त्यानं घेतानाच ग्लुकॉन डी घेतलेला असेल तर त्याला इथं ग्लुकोज सापडू शकतात ना. त्यामुळे क्वेश्चन नीट वाचायचा, लक्षात घ्या.
So this is all about the carbohydrate digestion. आता आपण जे बघणार आहे इथे दॅट इज द प्रोटीन डायजेशन. प्रोटीन डायजेशन स्टार्ट्स इन स्टमक. मेकॅनिकल डायजेशन तर कुठल्याही गोष्टीचं ओरल कॅव्हिटी मध्ये सुरू होईल, पण केमिकल डायजेशन हे त्याच्यासाठी लागणाऱ्या एन्झाईम असतील तरच सुरू होतं. सो डायजेशन इन अ स्टमक इज अ डायजेशन ऑफ प्रोटीन. याच्यासाठी आपल्याला आठवत असतील तर आपण काढली होती बघा एक गॅस्ट्रिक ग्लँड. त्याच्या 3 प्रकारच्या सेल आपण बघितल्या होत्या. एक आपण त्याच्यामध्ये बघितली होती पेप्टिक सेल, तिला चिप सेल किंवा झायमोजन असं म्हणतात, आणि दुसरी आपण त्याच्यात सेल बघितली होती ऑक्सिंटिक सेल. बघा एक काय बघितली होती आपण पेप्टिक सेल आणि दुसरी काय बघितली होती आपण ऑक्सिंटिक सेल. तिसरी एक सेल आपण बघितली होती म्युकस नेक्सेल. आता ती म्युकस नेक्सेल इथं डायजेशन मध्ये दाखवत नाहीये. ओके, ज्या इथं रोल प्ले करतात त्या सेल इथं दाखवते, पेप्टिक सेल आणि ऑक्सिंटिक सेल. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे पेप्टिक सेल इज ऑल्सो कॉल्ड एज अ चिप सेल और zymogen cell that secrete pepsinogen. What it secretes? Pepsinogen. सॉरी. सो ही काय सिक्रेट करते मित्रांनो? पेप्सिनोजन. पेप्सिनोजन ही ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे? रिप्लाय मी आन्सर. पेप्सिनोजन इज ऍक्टिव्ह और इनऍक्टिव्ह? येस, इट इज इनऍक्टिव्ह. तुम्ही इथे बघू शकता आय लिहिलेलं आहे मी इथे. बघा तुम्ही इथे बघा, दिस इज इनऍक्टिव्ह. ओके, आय फॉर इनऍक्टिव्ह. ही इनऍक्टिव्ह एन्झाइम आहे. आता हिला जर ऍक्टिव्ह बनवायचं असेल तर इट नीड्स टू कम इन कॉन्टॅक्ट विथ ऍसिडिक पीएच, दॅट इज HCl. बघा ही जी ऑक्सिंटिक सेल आहे विच इज ऑल्सो कॉल्ड एज अ parietal cell that secrete HCl, and because of that HCl this inactive pepsinogen is converted to active pepsin. बघा म्हणजेच secretions of peptic cell or chip cell or zymogen cell is a pepsinogen which is inactive. It's converted into active pepsin by the secretions of oxyntic cell or parietal cell. Oxyntic cell along with HCl they secrete intrinsic factor also. That intrinsic factor is very important for absorption of vitamin B12 जे आपण काल डिस्कस केलं. तर बघा आपल्याला नीटला असा क्वेश्चन येऊ शकतो की पेप्सिनोजन विल कन्वर्ट इनटू पेप्सिन ओनली इन प्रेझेन्स ऑफ, तर त्याचं उत्तर असेल HCl. आता हा जो HCl आहे याच्यामुळे पेप्सिनोजन will convert into pepsin. Then what that pepsin will do? तर हे जे पेप्सिन आहे it will convert proteins into, means it will degrade protein into peptones and proteoses. बघा एनसीईआरटी मध्ये हे मेन्शन केलेलं नाहीये खालचा पार्ट. पेप्टोन्स काय असतात तर लार्ज पेप्टाइड्स असतात. पेप्टोन्स काय असतात? लार्ज पेप्टाइड्स असतात, आणि प्रोटीओजेस तुलनेनं स्मॉलर पेप्टाइड्स असतात. लक्षात ठेवा. सो स्टमक मध्ये आल्यानंतर बोलर जेव्हा स्टमक मध्ये येतो तेव्हा पीएच तिथं असणार आहे 1.8. बिकॉज ऑफ दॅट सलायव्हरी अमायलेज ऍक्टिव्हिटी विल बी स्टॉप, स्टार्च डायजेशन ऍक्टिव्हिटी विल बी स्टॉप, and because of activation of inactive pepsinogen into active pepsin, because of this acidic pH digestion of protein starts. म्हणजे स्टमक मध्ये काय काय होतं बघा. पहिला मुद्दा तर आलेल्या बोलस मधल्या सलायव्हरी एन्झाईमची ऍक्टिव्हिटी स्टॉप होते, ज्याच्यामुळं स्टार्च डायजेशन किंवा कार्बोहायड्रेट डायजेशन स्टमक मध्ये स्टॉप होतं. हे HClचं पहिलं काम. HClचं दुसरं काम, जर त्या बोलस मध्ये कुठल्याही पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर ते ऍसिडिक पीएच मध्ये सर्व्हाइव्ह करू शकणार नाहीत. HClचं तिसरं काम, they will convert or they will activate inactive pepsinogen into active pepsin which is proteolytic enzyme. Hence digestion of protein begins, chemical digestion of protein begins in the stomach. Correct? Then that pepsin will convert proteins into large peptides called as peptones and smaller peptides called as a
प्रोटिओजेस. याच बरोबर याची इथं स्लाइड नाहीये पण तोंडी समजावून घ्या, हवं तर तुम्ही नोट केलं तरी चालेल. या ज्या चीफ सेल असतात याच चीफ सेल इन्फंट्स मध्ये प्रोरेनिन सिक्रेट करतात. बघा मी इथे टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहितो. सो they will not secrete renin directly, they will secrete prorenin, and that prorenin will also convert into active enzyme renin only if they will come in contact with acidic pH. म्हणजे बघा प्रोरेनिनचं कन्व्हर्जन रेनिन मध्ये करण्याचं काम सुद्धा कोण करतं? HClच करतं, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर या ज्या पेप्टिक सेल किंवा चीफ सेल आहेत या अजून एक एन्झाइम सिक्रेट करतात, दॅट इज गॅस्ट्रिक लायपेज. ही सुद्धा मोस्टली ऍक्टिव्ह असते इन्फंट्स मध्येच, कारण ही बटर मिल्क डायजेस्ट करण्याचं काम करत असते. बटर मिल्क म्हणण्यापेक्षा बटर फॅट्स म्हणायचं लक्षात घ्या. बटर फॅट डायजेस्ट करण्याचं काम कोण करत असते? गॅस्ट्रिक लायपेज. त्यामुळे बघा स्मॉल अमाऊंट ऑफ फॅट डायजेशन कॅन टेक्स प्लेस इन स्टमक, हे विसरू नका. सो जर लिहून उरकत नसेल तर यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. म्हणजे मी तुम्हाला पेप्टिक सेलच्या आता 3 एन्झाइम सांगितल्या, एक पेप्सिनोजन, दुसरी प्रोरेनिन आणि तिसरी गॅस्ट्रिक लायपेज. प्रोरेनिन आणि पेप्सिनोजन सिक्रेट होताना इनॅक्टिव्ह असतात, बट बिकॉज ऑफ कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ HCl they convert into active renin and pepsin respectively. These both are proteolytic enzymes. One is present only in infant, that is prorenin. बघा प्रोरेनिनचं रेनिन मध्ये कन्व्हर्जन होतं तेव्हा रेनिनचं स्पेलिंग बिलकुल चुकायचं नाहीये, RENNIN, बिकॉज सिंगल एन जर असेल दॅट रेनिन इज असोसिएटेड विथ एक्सक्रिटरी सिस्टम इन द किडनीज. ते वेगळं हे वेगळं लक्षात ठेवा. चला, we will move to the next slide here. सो डायजेशन ऑफ प्रोटीन मध्ये मी स्वतंत्र इथं पुन्हा HCl चा रोल समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा काय, इनॅक्टिवेट द सिक्रेशन ऑफ सलायव्हरी अमायलेज. सलायव्हरी अमायलेज साठी ऑप्टिमम पीएच आहे, सलायव्हरी अमायलेज साठी ऑप्टिमम पीएच आहे 6.8, परंतु इथे पीएच असणार आहे 1.8. त्यामुळे सलायव्हरी अमायलेजचं सिक्रेशन म्हणण्यापेक्षा सलायव्हरी अमायलेज इथे इनॅक्टिवेट होणार आहे. इट किल्स द मायक्रोऑर्गॅनिझम मे बी एंटर्ड विथ फूड. इट लोअर्स द पीएच ऑफ द स्टमक, that is 1.5 to 2.5, that is the average is 1.8 here. It activate proenzyme pepsinogen to active pepsin आणि याच बरोबर प्रोरेनिन टू द रेनिन. हे सगळे HCl चे रोल आहेत. सो हियर इज द डायजेशन ऑफ होल प्रोटीन इज डिस्कस्ड. आपण जे डायजेशन सुरू झालं, कुठं सुरू झालं बाळांनो? स्टमक मध्ये. परंतु ते कम्प्लीट व्हायला कुठं जाणार हे मी नेहमी सांगत आलोय. कम्प्लीट डायजेशन होण्यासाठी त्याला कुठल्याही फूड कंपोनंटला स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जावं लागेल, बिकॉज इट इज द ओनली साइट वेअर ऍब्सॉर्बेबल फॉर्म्स आर गोइंग टू बी फॉर्म. आता आपल्या समोर जी स्लाइड आहे याला सगळे मिळून 5 ते 10 मिनिटं गेले तरी चालतील, बट दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस डायजेस्टिव्ह सिस्टम. जर 2020च्या नीटला आत्ताच्या म्हणजे जे 12वी अपियर होईल त्यांना जर क्वेश्चन डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आला तर मोस्टली हा क्वेश्चन प्रोटीन डायजेशन किंवा फॅट डायजेशन संदर्भात येऊ शकतो असं मला वाटतं. सो हे थोडंसं डिटेल आपण समजावून घेऊया. सो इथं तुम्ही बघू शकता बकल कॅव्हिटीमध्ये प्रोटीनचं डायजेशन होत नाही. हिअर वी आर टॉकिंग अबाउट केमिकल डायजेशन, जे बकल कॅव्हिटीमध्ये होतच नाही. स्टमक मध्ये काय होतं आपण आताच बघितलं.
Pepsinogen is converted into pepsin because of HCl. HCl is secreted by parietal cell or also called as oxyntic cell. Protein is converted into peptones plus proteases by the activity of pepsin. तर ही जी पेप्सिन आहे ही सुद्धा प्रोटीनच डायजेस्ट करते, नीट ऐकायचं आहे, बट ऍट ऍसिडिक पीएच किती पीएच आहे 1.8. क्लिअर आहे. आता हे जे काही स्टमक मधल्या गोष्टी आहेत त्याचं फायनल जे स्टेटस आहे फूडचं त्याला आपण म्हणतो चाइम, CHYME, that is called as a chyme. Now this chyme will be transported from stomach to the duodenum. आपल्या सर्वांना माहिती आहे डुओडेनम काय आहे. इट इज अ पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. आता चाइम कुठून येणार आहे, स्टमक मधून. कुठं जाणार आहे, डुओडेनम मध्ये, म्हणजे स्मॉल इंटेस्टाइनच्या पहिल्या पार्ट मध्ये. करेक्ट. आता बघूया आपण डिटेल मध्ये. बघा, तर हे तुम्हाला इथं दिसत असेल, दिस अ पोर्शन ऑफ स्टमक हिअर, आणि इथे त्यांनी समजवताना स्मॉल इंटेस्टाइनच्या ह्या पूर्ण रिएक्शन इकडे दाखवली. तर हे येणार इथे या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आणि तिथे हे डायजेशन सुरू होणार. ओके. सो जर असं आठवून सांगा, हे जे ट्रिप्सिनोजन आहे ही एन्झाइम कोण सिक्रेट करतं, बोला. ट्रिप्सिनोजन इज द एन्झाइम सिक्रेटेड बाय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हेरी गुड. लॉट्स ऑफ स्टुडंट्स आर गिव्हिंग मी करेक्ट आन्सर. आय एम व्हेरी हॅपी. बघा, पहिलं उत्तर आपल्याला इथं मिळालेलं आहे पॅनक्रियाज. एव्हरीबडी हॅज answered correctly. Very good. बघा, तर मग हे जे पेप्सिनोजन आहे, खरं तर पाठीमागच्या स्लाइड वरती आपण ते डिटेल बघितले, आता त्यामुळे परत मागे जायची आवश्यकता नाहीये, तर तुम्ही समजावून घ्या. हे जे पेप्सिनोजन आहे हे सिक्रेट होताना कसं इनॅक्टिव्ह होतं. बघा, सॉरी स्लिप ऑफ टंग. पेप्सिनोजन ही इनॅक्टिव्हच होतं, बट दॅट वॉज इन स्टमक. आता आपण बोलतोय पॅनक्रियाटिक सिक्रिशन्स बद्दल. पॅनक्रियाटिक सिक्रिशन जी इथे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये डुओडेनम मध्ये आलेली आहेत, त्याच्यातल्या पहिल्या एन्झाइम बद्दल आपण बोलतोय. दॅट इज द ट्रिप्सिनोजन. सो ट्रिप्सिनोजन सिक्रेट होताना GEN लागलाय, म्हणजे आपल्याला माहिती आहे, जनरलाइज आपण लक्षात ठेवलंय, जन लागला की गोष्ट कशी आहे, जनरली इनॅक्टिव्ह आहे. So trypsinogen is converted into trypsin. So trypsinogen inactive आहे. बघा, आपण त्याला स्टॅम्पिंग जर केलं तर ही गोष्ट कशी आहे, इनॅक्टिव्ह आहे, परंतु ही गोष्ट कशी आहे, ऍक्टिव्ह आहे. So trypsinogen is converted into trypsin, or trypsinogen is activated by the help of which enzyme? Enterokinase. Enterokinase of small intestine. म्हणजे बघा, आता हे ट्रिप्सिनोजन पॅनक्रियामध्ये होतं तेव्हा ते ट्रिप्सिनोजन आहे. जेव्हा ते हिपॅटोपॅनक्रियाटिक डक्टच्या साहाय्यानं डुओडेनम मध्ये आलं तेव्हा डुओडेनम मध्ये स्मॉल इंटेस्टाइनच्या एंटेरोकायनेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळं ते ऍक्टिव्ह झालेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे असं समजूया आपण की गावाकडून 3 मुलं स्वतःचं करिअर सेटल करण्यासाठी एखाद्या शहरात आलेले आहेत. तर त्याच्यातला पहिला कोण होता, ट्रिप्सिनोजन. करेक्ट, असं आपण समजूया. दुसरा कोण आहे, कायमोट्रिप्सिनोजन. आणि तिसरा कोण आहे, प्रोकार्बॉक्सीपेप्टाइड्स. त्याच्यातलं पहिलं करिअर कोणाचं सेटल झालं, ट्रिप्सिनोजनचं. तो कशात कन्वर्ट झाला, ट्रिप्सिन मध्ये. म्हणजे हा येताना इनॅक्टिव्ह होता, आता तो गावातून शहरात आल्यावर काय झाला, ऍक्टिव्ह झाला. बाय द हेल्प ऑफ विच एन्झाइम, एंटेरोकायनेज. आणि मग ह्या ट्रिप्सिननं असा विचार केला की मी गावाकडे येऊन सेटल झालेलो आहे, तर माझं कर्तव्य आहे की मी माझ्या गावाकडून आलेल्या अजून 2 लोकांना सेटल करू, म्हणजेच त्यांना इनॅक्टिव्ह टू ऍक्टिव्ह बनवू. बघा, म्हणून ह्या ट्रिप्सिनच्या साह्यानं कायमोट्रिप्सिनोजन बिकम ऍक्टिव्ह टू द कायमोट्रिप्सिन. म्हणजे कायमोट्रिप्सिनोजन हा इनॅक्टिव्ह फॉर्म आहे, त्याचं कन्व्हर्जन कायमोट्रिप्सिन मध्ये कोण करेल, ट्रिप्सिन करेल.
आणि प्रो कार्बॉक्सीपेप्टाइडेज सुद्धा इनऍक्टिव्ह आहे. त्याचं ऍक्टिव्हेशन कार्बॉक्सीपेप्टाइड मध्ये सुद्धा कोण करेल? ट्रिप्सिनच करेल. म्हणजे बघा येताना हे तिघही इनऍक्टिव्ह आहेत, परंतु trypsinogen is activated by enterokinase into trypsin, and then trypsin will activate other two inactive enzyme chymotrypsinogen and procarboxypeptidase to active chymotrypsin and carboxypeptidase respectively. फार महत्वाचं आहे. आता ह्या ज्या ट्रिप्सिन कायमोट्रिप्सिन एन्झाइम आहेत किंवा प्रो कार्बॉक्सीपेप्टाइड आहे, ऑल दीज आर प्रोटिओलायटिक एन्झाइम्स. But these proteolytic enzymes are working in small intestine. So तुम्ही बघा इथे जर बघितलं तर स्टमक मध्ये ज्या पेप्सिनोजन काम करतात, these are also proteolytic enzyme, but they are working at acidic pH, correct? And these are means trypsin, carboxypeptidase, and all these are also protein digesting enzyme, but these are working in a small intestine, means they are working at a alkaline pH, that is 7.8. Don't forget this. हा प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे. सो मग इथे डायपेप्टाइड बनतील, म्हणजे याच्या 2 अमायनो ऍसिड आहेत, याला तोडण्यासाठी इथे ऍक्टिव्हेट होईल डायपेप्टाइडेज, आणि मग इथे आपल्याला इंडिव्हिज्युअल अमायनो ऍसिड मिळतील, जो की या प्रोटीनचा फायनल प्रोडक्ट आहे, दॅट इज ऍब्सॉर्बेबल फॉर्म, that is simple form, that is monomeric form. Okay, we will move to the next slide. Digestion of nucleic acids. आता इथे मी सगळं दाखवत बसत नाही, पण तुम्हाला हे बायोमॉलिक्युल्स मध्ये क्लिअर माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डायजेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड टेक्स प्लेस इन डुओडेनम. कारण तुम्हाला माहिती आहे कुठेही न्यूक्लियस आपण ओरल कॅव्हिटी किंवा स्टमक मध्ये बघितलेल्याच नाहीये. So digestion will takes place in duodenum. Don't forget this. Nucleic acids, मग तो डीएनए असू शकतो किंवा आरएनए असू शकतो, म्हणून जनरल न्यूक्लिक ऍसिड म्हटलंय. त्याच्यावर ऍक्ट करेल न्यूक्लिएज ऑफ विच एरिया और फ्रॉम विच ग्लँड दिस न्यूक्लिएज इज सिक्रेटेड. आन्सर इज पॅनक्रियाटिक ज्यूस. डोंट फॉरगेट दिस. बघा आपण जर एक मिनिट तुम्हाला मी मागच्या स्लाइड दाखवत आहो, तर इथे बघा हा, इथे तुम्ही बघा पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये ट्रिप्सिनोजन आहे, कायमोट्रिप्सिनोजन आहे, प्रो कार्बॉक्सीपेप्टाइडेज आहे, म्हणजे हा प्रोटीन डायजेस्ट करणारे एन्झाइम आहे पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये. अमायलेज आहे, म्हणजे ही स्टार्च म्हणजे कार्बोहायड्रेट डायजेस्ट करणारी एन्झाइम आहे. स्टिप्सिन म्हणजे पॅनक्रियाटिक लायपेज आहे, म्हणजे ही फॅट डायजेस्ट करणारी एन्झाइम आहे. आणि न्यूक्लिक ऍसिड डायजेस्टिव्ह एन्झाइम म्हणजे ही न्यूक्लिक ऍसिड डायजेस्ट करणारी एन्झाइम. म्हणजे आपल्याला एक गोष्ट नक्की कळाली की पॅनक्रियाची जी सिक्रिशन आहे, दे हॅव द ॲबिलिटी टू डायजेस्ट इवन कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स अँड न्यूक्लिक ऍसिड. जर असे ऑप्शन असेल तर आन्सर चूज करा ऑल ऑफ द अबोव. हे सगळंच्या सगळं डायजेस्ट करण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्या पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये पॅनक्रियाटिक एन्झाइम्स कडे आहे. बाईल सगळं डायजेस्ट करू शकत नाही, स्टमक सगळं डायजेस्ट करू शकत नाही, ओरल कॅव्हिटी सगळं डायजेस्ट करू शकत नाही, बट पॅनक्रियाज कॅन डायजेस्ट एव्हरीथिंग. आणि म्हणूनच तर डुओडेनम मध्ये सगळ्या प्रकारच्या डायजेशन मध्ये महत्वाचा कॉन्ट्रीब्युटरी रोल कोणाचा आहे, तर पॅनक्रियाचा आहे, हे लक्षात ठेवा. So we came back here to our current slide, that is digestion of nucleic acid takes place in duodenum by the activity of nuclease from pancreatic juice. न्यूक्लिक ऍसिड ला तोडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिक ऍसिड आपण लेट्स से वी आर टॉकिंग अबाउट डीएनए. सो डीएनए बनलाय कशापासून? इट इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. सो इट इज अ पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. म्हणजे एक न्यूक्लिओटाइड मध्ये काय असणार आहे? नायट्रोजन बेस, शुगर आणि फॉस्फेट. मी इथं दाखवले बघा ब्रॅकेट मध्ये. फॉस्फेट ग्रुप आहे, शुगर आहे आणि नायट्रोजन बेस आहे. तीन गोष्टी मिळून एक न्यूक्लिओटाइड. असे खूप सारे न्यूक्लिओटाइड एकत्र येऊन एक न्यूक्लिक ऍसिड बनतं किंवा डीएनए चे सेगमेंट बनतं. आता हे न्यूक्लिओटाइड तोडण्यासाठी एन्झाइम कुठे लागेल? न्यूक्लिओटाइडेज. मग न्यूक्लिओटाइड जेव्हा तुटतात तेव्हा दे विल फर्स्ट ब्रेक डाऊन फॉस्फेट फ्रॉम
न्यूक्लिओटाइड्स. बघा इथे तुम्हाला दिसत असेल फॉस्फेट पण आहे, शुगर आहे, नायट्रोजन बेस आहे. बट जेव्हा न्यूक्लिओटाइड तुटतात तेव्हा न्यूक्लिओसाइड्स बनतात, तेव्हा त्याच्यात काय फक्त शिल्लक राहतं तर शुगर आणि नायट्रोजन बेस. म्हणजेच न्यूक्लिओटाइड आर कन्वर्टेड टू न्यूक्लिओसाइड्स बाय द रिमूव्हल ऑफ वन फॉस्फेट ग्रुप. किंवा तो जिथं फॉस्फोरिक ऍसिड पासून मिळालेला फॉस्फेट आहे 5 प्राईम पोझिशनचा, तो फॉस्फेट कट केला की आपल्याला जी गोष्ट मिळते त्याला म्हणतात न्यूक्लिओसाइड. सो न्यूक्लिओटाइड मायनस फॉस्फेट इज इक्वल टू न्यूक्लिओसाइड. येस, मग आता तो फॉस्फेट सेपरेट झाला आणि शिल्लक राहिला आता हे दोनच गोष्टी एकत्र. मग आता हे न्यूक्लिओसाइड आहे, त्याला तोडण्यासाठी लागेल न्यूक्लिओसाइडेजेस. न्यूक्लिओसाइडेजेस काय करतील, या शुगरला आणि नायट्रोजन बेसला सेपरेट करतील. So the sugars and nitrogen bases are separated. Which type of sugar is this? Pentose type of sugar is this. Yes. So ही pentose sugar इथे सेपरेट होईल आणि नायट्रोजन बेसिस इथे सेपरेट होतील. मीन्स हे त्यांच्या आता सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. याच्यावर आपला थोडासा वेळ जाईल, 100% वेळ जाईल. आपलं लेक्चर 5-1 मिनिटं जर 9च्या पुढे गेलं तरी चालेल, पण आपण चॅप्टर आणि काही MCQ आज आपण बघणार आहोत. ओके. So, digestion of fats. एक मिनिट. So, digestion of fats. एनसीआरटीत याच्या 30% सुद्धा इन्फॉर्मेशन नाहीये, त्यामुळे याच्या इथं तुम्ही स्क्रीनशॉट मारले तरी चालतील आणि समजावून घेताना थोडासा जास्त बारकावा इथं अपेक्षित आहे. ओके. तर बघा, खरं तर हायलाइट करायला जमलं नाही मला हे. बघा इथे डायजेशन ऑफ फॅट मध्ये रोल कोण कोण प्ले करतं. तर इथे फर्स्ट, सेकंड आणि इथे थर्ड, दॅट इज बाइल सॉल्ट्स. आपल्याला फक्त बाइल सॉल्ट जास्त लक्षात असतात कारण एनसीआरटी मध्ये जास्त समजवलेलं नाहीये. परंतु जर एम्स, जिपमर, AIPMT चे पाठीमागचे पेपर काढले तर थोडेसे डिटेल क्वेश्चन आपल्याला याच्यावर बघायला मिळतात. सो बघा, डायजेशन मध्ये म्हणजे फॅटच्या डायजेशन मध्ये रोल प्ले करते लिंग्वल लायपेज, गॅस्ट्रिक लायपेज आणि इथे मी तुम्हाला बाइल सॉल्ट 3 म्हटलं तर हा 4 नंबरला ठेवा. इथे 3 नंबरचे एन्झाईम आहे पॅनक्रियाटिक लायपेज. किती एन्झाईम सांगितल्या? एक लिंग्वल लायपेज, दुसरी गॅस्ट्रिक लायपेज आणि तिसरी पॅनक्रियाटिक लायपेज. या 3 मध्ये सर्वात महत्वाचं काम कोण करत असेल तर पॅनक्रियाटिक लायपेज. म्हणून तर बघा, पॅनक्रियाटिक लायपेजचं सिक्रेशन कुठे? डुओडेनम मध्ये. म्हणून तर डुओडेनम मध्ये फॅटचं फायनल डायजेशन होतं. लिंग्वल लायपेज जे आहे, लिंग्वल ग्लँड सिक्रेट करेल इथे ओरल कॅव्हिटी मध्ये. लिंग्वल लायपेज ब्रिंग्स अबाउट ओनली 20% डायजेशन. वाक्य फार महत्वाचं आहे, इन स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाइन. बघा काय म्हटलेलं आहे तिथं, मी त्याला स्क्वेअर करतो. इथे बघा काय म्हटलेलं आहे, इन स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाइन. म्हणजे जरी एन्झाईम ओरल कॅव्हिटी मध्ये तयार होत असेल तरी तुम्हाला बाण दाखवलंय बघा, ती खाली पास होणार आहे कशा बरोबर? बोलस बरोबर. आणि ती तिचं काम डायजेशनचं स्टमक मध्ये आणि कुठं करणार आहे? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये करणार आहे. डोंट फॉरगेट दिस. म्हणजे ओरल कॅव्हिटी मध्ये फॅटचं केमिकल डायजेशन होतं का? तर त्याचं आन्सर नाही असं आहे. लिंग्वल लायपेज जी आहे ती एक वीक एन्झाईम आहे, त्यामुळे ती जास्त डायजेशन करत नाही. लक्षात ठेवा, ओनली अबाउट 20% कॉन्ट्रीब्युशन ऑफ डायजेशन कॅन बी देअर ऑफ फॅट्स. ओके. गॅस्ट्रिक लायपेज बघा, मगाशी तुम्हाला गॅस्ट्रिक लायपेज मी समजवली होती, आठवत असेल तर. गॅस्ट्रिक लायपेज इज प्रेझेंट ओनली इन इन्फंट्स अँड सिक्रेटेड बाय चिप सेल. दिस इज ऑल्सो वीक एन्झाईम, so it is also not playing major role in the digestion of fat. So who is playing major role in the digestion of fat? That is the pancreatic amino acid. It is most important enzyme for fat digestion in small intestine. आणि चौथा घटक जो त्याच्या डायजेशन मध्ये रोल प्ले करतो तो आहे बाईल सॉल्ट्स. हे जे बाईल सॉल्ट असतात हे का डिटर्जंट सारखं काम करतात. कोणते 2 बाईल सॉल्ट आहेत आपल्याकडे? सोडियम टॉरोकॉलेट अँड सोडियम ग्लायकोकॉलेट. अंडरलाईन करा, समजावून घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे. आपल्याला कधीतरी बघायला मिळेल की बऱ्याच MCQ मध्ये या बाईल सॉल्टची नावं विचारलेली आहेत. ओके.
काय नाव आहे बाळांनो बाईल सॉल्टची? सोडियम टारोकोलेट अँड सोडियम ग्लायकोकोलेट. हे जे बाईल सॉल्ट असतात याच्यात सारखा अजून एक अत्यंत महत्वाचा कॉम्पोनंट इथे फॅट डायजेशन मध्ये रोल प्ले करतो, दॅट इज लेसिथिन. लक्षात ठेवा, दॅट इज लेसिथिन. तर बघा, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की डायजेशन ऑफ फॅट मध्ये कोण कोण रोल प्ले करतं, तर थेरॉटिकली स्पीकिंग लिंग्वल लायपेज, गॅस्ट्रिक लायपेज, पॅनक्रियाटिक लायपेज, बाईल सॉल्ट्स अँड लेसिथिन. बट मेजर रोल कोणाचा विचारलं, डायजेस्टिव्ह एन्झाईम कोणती विचारलं मेजर, तर फक्त पॅनक्रियाटिक लायपेज. कोण कोण मेजर रोल प्ले करते विचारलं तर पॅनक्रियाटिक लायपेज, बाईल सॉल्ट्स अँड लेसिथिन. ओके, आय होप यू अंडरस्टूड. आर यू गेटिंग मी? येस और नो? व्हेरी गुड, सर्वांना समजतं. सो विल मूव टू द नेक्स्ट स्लाइड. ऍक्च्युली मग हे डायजेशन कसं होतं याच्यासाठी ही पुढची स्लाइड. सो इथं थोडंसं आपल्याला समजावून घ्यायचंय. आता जो एक सिंपल एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही 10वीला सुद्धा कदाचित हे बघितलं असेल. डिटर्जंट ऍक्शन कशी होते तुम्हाला माहिती आहे. सो आपण खूप वेळा इमल्सिफिकेशन हा शब्द ऐकलाय. सो व्हॉट इज एक्झॅक्टली इमल्सिफिकेशन? कॅन एनीबडी रिप्लाय? व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली इमल्सिफिकेशन? येस, प्लीज रिप्लाय. व्हॉट इज मीन बाय इमल्सिफिकेशन? बघा, कुणीतरी ब्रेकडाऊन म्हणतंय, कुणीतरी टू वॉश म्हणतंय, कुणीतरी ब्रेकडाऊन ब्रेकिंग ऑफ फॅट्स मॉलिक्यूल म्हणताय, टू ब्रेक, टू ब्रेक डाऊन. येस, आशुतोष म्हणतोय इन्क्रीजिंग सरफेस एरिया. गमरेचं काय उत्तर आलेलं नाही बघा मला. ऋषिकेश, सिद्धी म्हणते ब्रेकडाऊन. खरं तर तुम्हा सगळ्यांचीच उत्तरं बरोबर आहेत. थोडीशी आपण रिड्युसिंग सरफेस एरिया कोणीतरी म्हटलं, दॅट इज व्हेरी रॉंग. ठीक आहे. तर बघा, ऍक्च्युली हे जे स्ट्रक्चर फॉर्म झालेले त्यांना मिसेल्स असं म्हटलंय. पहा, तुम्ही एनसीआरटीच्या लाईन्स मध्ये बघितलं असेल तरी तुमच्या लक्षात येईल. फॅट्स विल फर्स्ट कन्वर्ट इनटू मिसल्स, देन दे आर ऍब्सॉर्ब्ड, they are converted absorbed in the intestinal epithelial cell through villi, then they will convert into chylomicron and then they will absorb to the lymphatic capillary, असं स्टेटमेंट आहे. तर हे एक्झॅक्टली इमल्सिफिकेशन होतं म्हणजे काय होतं? तर बघा, थोडासा ड्रॉइंगला वेळ लागतो. तर बघा, आपण असं समजूया की हा एक फॅट मॉलिक्यूल आहे, किंवा मला असं म्हणायचं की हे फॅट आहे. याच्यापूर्वी एक साधं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगेन. जर समजा तुम्ही एखाद्या बिकरमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकलं, तर दॅट ऑइल अँड वॉटर विल फॉर्म टू डिफरंट लेयर्स. दे आर नॉट मिसिबल. ओके, दे आर नॉट मिसिबल. समजावून घ्या, दे आर नॉट मिसिबल. बट इफ यू ऍड एनी डिटर्जंट इन इट, so you can see that layers are now miscible. There will be the paste-like solution and the solution is referred as a emulsion. म्हणजे जेव्हा आपण ऑइल आणि वॉटर याच्यात एखादं डिटर्जंट टाकू तेव्हा रिझल्टंट जे बनतं त्याला आपण इमल्शन म्हणतो आणि प्रोसेसला आपण इमल्सिफिकेशन म्हणतो. केमिस्ट्री स्पीकिंग जर याचा विचार केला तर इथं काय केलंय आपण, एका वॉटर इनसोल्युबल गोष्टीला वॉटर सोल्युबल बनवलंय. That is the same mechanism our body is also operating at the time of digestion and absorption of fat. Why it is needed? Because this fat is not soluble in water, but the enzymes which is digesting fat
आर हायड्रोफिलिक. फॅट हायड्रोफिलिक नाहीये, परंतु फॅट्स वरती ऍक्ट करणाऱ्या एन्झाईम मात्र हायड्रोफिलिक आहेत. मग आता त्या पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्याशिवाय, सरफेस एरिया त्यांचा वाढल्याशिवाय त्याच्यावरती एन्झाईम ऍक्ट होऊ शकणार नाहीत. आपण कोणत्या एन्झाईम बद्दल बोलतोय? स्पेसिफिकली पॅनक्रियाटिक लायपेज. त्याच्यासाठी त्याचं मिसेल फॉर्मेशन होणं फार गरजेचं आहे. मग मिसेल फॉर्मेशन होताना नेमकं काय होतं? तर आता असं समजा की मी आता जे हे काढतोय, स्ट्रक्चर्स काढतोय, याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर, इथे कलर चेंज करूया, हे जे स्ट्रक्चर मी इथे काढतोय, याच्यातला हा जो पोर्शन आता काढला, तुम्हाला फॉस्फोलिपिड बायलेयर जर आठवत असेल तर जसे फॉस्फेट मित्रांनो हे असतात, हायड्रोफिलिक असतात, तसेच हे जे बाईल सॉल्ट मी काढतोय, त्या बाईल सॉल्टचं सुद्धा असंच आहे की ते बाईल सॉल्टचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर त्याचा जो बाहेरचा पोर्शन होता, त्याचा जो बाहेरचा पोर्शन आहे बघा, आणि हा आतला पोर्शन आहे, हा एक, आता आपण हा बाईल सॉल्ट काढतोय, तर बाईल सॉल्टचा सुद्धा आतला पोर्शन फॅटच्या बाजूला आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता दॅट इज हायड्रोफोबिक. आणि जो बाहेरचा पोर्शन तुम्हाला दिसतोय दॅट इज हायड्रोफिलिक. तर हे असं पूर्ण फॅटला कव्हर केलं जातं बाय द बाईल सॉल्ट. आणि आता हे जे स्ट्रक्चर बनलंय, दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ मिसल. कळतंय? मग हे जे मिसल फॉर्म होतात, याच्यावरती आता हा जो कडेचा तुम्ही बघा, जर सरफेस एरिया बघितला, हा पूर्ण कडेचा जिथे मी राऊंड करतोय, दिस इज हायड्रोफिलिक पोर्शन. आता कडेला तुम्ही इथं कुठेही बघितलं तरी त्याचा जो वॉटर असणार आहे, त्यामुळे आता हे मिसिबल कंपाऊंड तयार झाले, ज्याला मिसल असं म्हणतात. ओके. आता हे जे मिसेल आहे, याच्यावरती एक एन्झाईम ऍक्ट करते, दॅट इज कोलिपेज, जे की एनसीआरटीच्या खूप बाहेरचे, आपल्याला लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. आणि मग याच्यावर पॅनक्रियाटिक अमायलेज ऍक्ट करेल आणि याचे छोटे 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 ग्लोब्युल्स बनतील. लक्षात ठेवा, छोटे छोटे तुकडे बनतात आणि इथं मिसेल्स तयार होतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की फॅटचे जे लार्ज मॉलिक्युल आहेत, त्यांचा सरफेस एरिया वाढवण्यासाठी यांचं आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये काय करावं लागेल? कन्व्हर्जन करावं लागेल. हे मिसेल्स असे इथे कसे बनतील? छोटे छोटे बनतील. कळतंय? मग इथे तुम्हाला बघा मिसेल्स दाखवलेले आहेत. इथे हे जे मिसेल्स आहेत, याच्यात फॅटी ऍसिड्स आणि ग्लिसरॉल आपल्याला बघायला मिळतील. ओके, आफ्टर द ऍक्टिव्हिटी ऑफ लायपेज. आता हे काय होतील? तुम्ही इथे पण बघा, बाजूला मध्ये फॅट ग्लोब्युल दाखवलाय आणि कडेला काय आहे? तिथे बाईल सॉल्ट आहेत. नंतर ते मिसेल फॉर्म झालंय, ते इथं ऍब्सॉर्ब केलंय कशामध्ये? इंटेस्टायनल इपिथेलियल सेल मध्ये. इंटेस्टायनल इपिथेलियल सेल मध्ये येताना तुम्ही इथं व्यवस्थित बघा, बाईल सॉल्ट इथं याच्या बाजूला दिसत नाहीये, म्हणजे बाईल सॉल्ट इथं पुन्हा बाईल तयार करण्यामध्ये, बाईल सॉल्ट फॉर्मेशन मध्ये पुन्हा हे सॉल्ट वापरले जातील. आतमध्ये फक्त काय गेला? इथे फॅट ग्लोब्युल गेलेला आहे बाय द प्रोसेस ऑफ सिंपल डिफ्युजन. सिंपल डिफ्युजन हे विचारतील, सिंपल डिफ्युजन का? कारण इकडे संख्या जास्त आहे, नात संख्या कमी आहे, त्यामुळे डिफ्युजन प्रोसेसनं हे आत जातील. डिफ्युजन प्रोसेसनं आत गेल्यानंतर अगेन दे विल फॉर्म इनटू ट्रायग्लिसराइड्स. आता ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय? तर तिथं 3 फॅटी चेन्स असतील. ओके. आता इथे तुम्ही बघाल, फॅटी ऍसिड्स च्या 3 चेन असतील तर ट्रायग्लिसराइड, 1 चेन असेल तर मोनोग्लिसराइड, 2 चेन असतील तर डायग्लिसराइड, 3 चेन असतील तर ट्रायग्लिसराइड. आता इथे ट्रायग्लिसराइड फॉर्म आहे. याच्या बाजूला पुन्हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्गी अपॅरेटसच्या साह्यानं एक प्रोटीन कोट लावला जातो. बघा, आता फक्त फॅट असेल तर परत तिला ऍब्सॉर्प्शनला अडचण येईल, म्हणून त्याच्या बाजूला काय लावला? एक कव्हर लावला प्रोटीनचा. म्हणजे आतमध्ये फॅट आहे किंवा लिपिड आहे आणि बाजूला त्याच्या काय प्रोटीन आहे. म्हणजेच हे जे स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण चायलोमायक्रॉन म्हणतो, ते केमिकली कशाचे? लक्ष द्या, केमिकली कशाचे? लाइपोप्रोटीन. म्हणजेच आतमध्ये लिपिड आहे आणि त्याच्या बाजूला कोट कशाचा आहे? प्रोटीनचा. दिस इज नाउ कॉल्ड ॲज चायलोमायक्रॉन. सो चायलोमायक्रॉन इज नथिंग बट वन काइंड ऑफ लाइपोप्रोटीन. बघा, म्हणजे ऍब्सॉर्ब होताना लाइपोप्रोटीन होतं का? नाही, ऍब्सॉर्ब होताना फक्त लिपिड्स होते, पण त्याच्या बाजूला आता आपण काय तयार केलेलं आहे? एक स्मॉलर प्रोटीन कोट लावलेला आहे, ज्याला आपण म्हणतो
काम दिलंय का सर? आवाज येईना. हॅलो. हा सर. हॅलो. 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 सर आवाज येतोय का? मुलांना काही काम दिलंय का म्हणलं? नाही हो सर, मीटिंगच डिस्कनेक्ट झाली. बराच वेळ झाला, तुम्हाला मी रिक्वेस्ट पण करत होतो त्याच्यावर अनम्यूट करा अनम्यूट करा म्हणून. मला म्यूट केलेलं. चालू आहे की मीटिंग? अहो पण मला तुम्ही अनम्यूट केलेलं, स्क्रीन पण गेलेली माझी पूर्ण. मी हो, तुमच्याकडनं अनम्यूट झालतो. मी तर नाही. मला स्वतःला म्यूटच ऑन करता येत नव्हतं, इकडनं म्यूट झालेलं सगळं. बरं ठीक करतो. आहे. आता सगळ्यांना दिसतीये का स्क्रीन? जरा मला चार्ट मध्ये सांगा बाळांनो. आवाज पण येतोय ना? ठीक आहे, आपण सुरू करूया बरं का. तर आपण बघितलं की हे जे स्ट्रक्चर आहे, काय झालं मला सांगा. आधी मिसल फॉर्म झाले आणि मग त्यांचं कन्व्हर्जन चायलो मायक्रॉन मध्ये झालं आणि मग त्यांचं अब्सॉर्प्शन कशात झालेलं इथं लॅक्टिल. आपल्याला माहिती लॅक्टिल काय बघा, तुम्हाला दिसतंय स्ट्रक्चर डिरेक्टली कुठं दाखवलंय? ब्लड कॅपिलरी मध्ये नाही दाखवलं. कशात दाखवलंय? इन द लॅक्टिल्स. अजून थोडंसं सिम्प्लिफाय करण्यासाठी इथे मी पुढे अजून एक इथे स्लाइड घेतलेली आहे बघा, ती आपण बघूया. बघा डाव्या साईडला आहे बघा, हे जे इमल्शन ड्रॉपलेट आहे याचे छोटे छोटे तुकडे आहेत बघा इथे, मिसल्स. दॅट मिसल्स ब्रेक डाऊन अँड फीड फुल ऑफ डिझॉल्व्ड मोनोग्लिसराइड्स अँड फॅटी ऍसिड्स. बघा हे सगळे मोनोग्लिसराइड्स आणि फॅटी ऍसिड्स आहेत. दॅट डिझॉल्व्ड मोनोग्लिसराइड्स अँड फॅटी ऍसिड्स एंटर द एंटेरोसाइट्स, म्हणजे हायपिथेलियल सेल्स असतात, बाय द प्रोसेस ऑफ फ्युचर. जेव्हा ते आत येतील तेव्हा इथे बघा सिंथेसिस ऑफ ट्रायग्लिसरॉल्स इन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे परत त्यांचा टीजे फॉर्म रिकव्हर केला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बघा हे आतमध्ये येताना पिनोसायटोसिस ना आत आले आणि आता इथे बाहेर पडतायत बाय द प्रोसेस ऑफ एक्झोसायटोसिस. आणि त्यावेळी त्याच्यावरती काय लावण्यात आला, इथं कोड दिसतोय का तुम्हाला? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे तिथं तयार काय होतील? प्रोटीन्स. मग ते प्रोटीन कोट इथे गॉल्गी ॲपॅरेटस सुद्धा याच्यात ऍक्च्युली रोल प्ले करतं, जे इथं याच्यावरती प्रोटीन कोड बसवतील. हा जो पिवळा तुम्हाला दिसतोय दॅट इज अ फॅट ग्लोब्युल, दॅट इज अ लिपिड. बाजूला त्याच्या जो आलाय दॅट इज अ प्रोटीन कोड. म्हणून याला बाहेर येताना काय म्हटलंय? चायलो मायक्रॉन्स. चायलो मायक्रॉन काय आहेत मित्रांनो? लायपोप्रोटीन्स आहेत. मग बघा ते चायलो मायक्रॉन कशात एंटर करतील? लॅक्टिल्स मध्ये एंटर करतील. लॅक्टिल काय आहेत? लिम्फॅटिक वेसल्स आहेत. बिकॉज ऑफ फॅट दे अपियर व्हाईट और फिटिश, दे आर कॉल्ड एज अ लॅक्टिल्स. म्हणजे मिल्की अपिअरन्स त्यांना आलाय म्हणून त्यांना म्हटले लॅक्टिल्स. आणि मग ह्या लॅक्टिल्स थ्रू ते कुठं पाठवले जातील? आता नंतर हे पाठवले जातील आपल्या नॉर्मल ब्लड सर्क्युलेशन मध्ये. कुठं पाठवले जातील? नॉर्मली आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये पाठवले जातील. सो सिक्वेन्स तुम्ही लक्षात घ्या. सुरुवातीला मिसल्स तयार होतील, नंतर चायलोमायक्रॉन्स तयार होतील, ते लॅक्टिल्स मध्ये येतील आणि मग लॅक्टिल्स मधून ते ब्लड मध्ये पास होतील. दिस इज ऑल अबाउट द डायजेशन ऑफ लिपिड्स और डायजेशन ऑफ फॅट्स. एक फार महत्वाचं वाक्य, त्यासाठी अख्खी स्लाइड लावली आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते फार महत्वाचं वाक्य असणार आहे. सो फार महत्वाचं वाक्य इथं काय आहे? फार महत्वाचं वाक्य काय? कंप्लीट डायजेशन टेक्स प्लेस इन स्मॉल इंटेस्टाइन. ऑलवेज कीप दिस इन माइंड. कंप्लीट डायजेशन टेक्स प्लेस इन अ स्मॉल इंटेस्टाइन. Absorption of digested products. Absorption is the process by which the end products of digestion pass through the intestinal mucosa
ट्रान्सपोर्टेड थ्रू द इंटेस्टायनल म्युकोसा इंटू द ब्लड ऑर लिम्फ. आपल्याला माहिती आहे फॅट्स आणि फॅट सोल्युबल विटामिन्स सोडून बाकी सगळं ब्लड मध्ये डायरेक्ट जाईल, बट फॅट्स अँड फॅट सोल्युबल विटामिन्स हे मात्र कशात ऍब्सॉर्ब केले जातील? लिम्फ मध्ये ऍब्सॉर्ब केले जातील. The end products of digestion are absorbed in the jejunum and ileum regions of small intestine. बघा समजावून घ्या. जर आपण पूर्ण स्मॉल इंटेस्टाइन विचार केला तर त्याचा अँटेरियर पोर्शनच्याच बाजूला कोणे? डुओडेनम, आणि पोस्टेरियर पोर्शनच्या बाजूला कोणे? इलेयम. आणि ऍब्सॉर्प्शन जास्त कुठं सांगितलंय? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जेजुनम आणि इलेयम. म्हणजेच जर तुम्हाला हा प्रश्न विचारला की स्मॉल इंटेस्टाइनच्या अँटेरियर की पोस्टेरियर रिजनला जास्त ऍब्सॉर्प्शन होतं, तर त्याचं उत्तर आहे पोस्टेरियर रिजन. मग याच्यावर बेस एक पुढचा प्रश्न मी तयार करतो इथे. सो नंबर ऑफ विलाय, ज्या विलाय सरफेस एरिया वाढवतात त्या विलायचा नंबर, दॅट नंबर ऑफ विलाय विल बी मोर इन विच रिजन ऑफ स्मॉल इंटेस्टाइन, अँटेरियर और पोस्टेरियर? आंसर में पाहिजे. आंसर करा. अँटेरियर की पोस्टेरियर? विलायचा नंबर जास्त कुठं असेल? Yes, and you all have given correct answer. It is to the posterior one. Very good. So जे absorption होणार आहे, या absorption च्या ज्या मेथड्स असतील, so absorption can be by simple diffusion, can be by active transport, or can be by facilitated diffusion. आपण ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स शिकत असताना हे तिन्ही प्रकारचे ट्रान्सपोर्ट्स अत्यंत डेप्थ मध्ये बघितलेले आहेत. बघा, दिस प्रोसेस बाय आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय बाळांनो? रिप्लाय करा जरा. ओके फाईन. डिस्कनेक्ट झालेलं. स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. तर बघा, जे काय डायजेशनचे प्रोडक्ट आहेत ते एकतर ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब केले जातील किंवा लिम्फ मध्ये थ्रू इंटेस्टाइनल म्युकोसा. इट इज कॅरिड आउट बाय आयदर सिंपल डिफ्युजन और ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट और फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आपल्याला माहिती सिंपल डिफ्युजन मध्ये ग्रेडियंट असतो, एका बाजूला जास्त एका बाजूला कमी, कुठल्याही पद्धतीचा कॅरियर प्रोटीन आणि एनर्जी लागत नाही. सो सम ऑफ ग्लुकोज अँड अमायनो ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब्ड बाय सिंपल डिफ्युजन. सम, ह्या शब्दावर फार लक्ष द्या. सम, नॉट मेजर. सम. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये काय? सोडियम अँड मोस्ट ऑफ द ग्लुकोज अँड अमायनो ऍसिड्स आर ऍब्सॉर्ब्ड थ्रू ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे जिथं चॅनल पण लागतील आणि एनर्जी पण लागेल. फॅसिलिटेटेड डिफ्युजन काय आहे? आपल्याला माहिती आहे ग्रेडियंट आहे, पण तो जो सबस्टन्स आहे तो लाइपोफिलिक नाहीये, तो लिपिड मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही, त्याच्यामुळे त्याला कॅरियर्सची गरज असते. सो थ्रू कॅरियर्स म्हणजे देयर इज अ नीड ऑफ फॅसिलिटी, सो इट इज कॉल्ड एज अ फॅसिलिटेटेड डिफ्युजन. बट ऍज इट इज डिफ्युजन, नो नीड ऑफ एनर्जी. So some fructose, example fructose and some amino acids are absorbed by the facilitated diffusion. Monosaccharides, amino acids, minerals, water and water soluble vitamins enter the blood capillaries, while fatty acids, glycerol, fat soluble vitamins, बघा फार महत्वाचं आहे, जर फॅट्स लिम्फॅटिक वेसल मध्ये ऍब्सॉर्ब होत असतील तर जे जे फॅट्स मध्ये डिझॉल्व झाले ते सुद्धा कुठे ऍब्सॉर्ब व्हायला हवं? लिम्फॅटिक वेसल्स म्हणजे लॅक्टिल्स मध्ये. सो फॅट सोल्युबल विटामिन्स आर ऑल्सो ऍब्सॉर्ब्ड नॉट इनटू द ब्लड बट directly into the blood but in lacteals, lymphatic vessels. Keep this in mind. Fatty acid and glycerol are converted into very small protein coated fat globules called as chylomicrons. माझ्याकडनं तुम्ही खात्री घ्या
यंदा किंवा नियरेस्ट एक्झाम मध्ये 100% याच्यावर प्रश्न तुम्हाला येणार आहे फॅट्स वरती. तर व्हेरी स्मॉल प्रोटीन कोटेड फॅट ग्लोब्युल्स आर कॉल्ड ॲज चायलोमायक्रॉन्स किंवा चायलोमायक्रॉन्स आर लायपोप्रोटीनॅसियस, ग्लायकोप्रोटीनॅसियस, असं काही काही वेगळं विचारतील. आन्सर असेल लायपोप्रोटीनॅसियस विच आर ट्रान्सफर्ड इनटू लिम्फॅटिक वेसल कॉल्ड ॲज लॅक्टिल्स. सो हे सगळे ऍब्सॉर्प्शन डायजेशन हे काम झालं स्मॉल इंटेस्टाईन. नाव वी विल मूव्ह टू द फंक्शन्स अँड अंडरस्टँडिंग अबाउट लार्ज इंटेस्टाईन. सगळ्यात महत्वाचं वाक्य इथं सुरुवातीला लिहिले पहा. लार्ज इंटेस्टाईन, नो सिग्निफिकंट डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटी ऑकर्स इन लार्ज इंटेस्टाईन. कुठल्याही पद्धतीचं महत्वाचं डायजेशन लार्ज इंटेस्टाईन मध्ये होत नाही, हे लक्षात ठेवा. सो फंक्शन्स बघा काय आहेत. ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, मिनरल्स अँड सर्टन ड्रग्स. बघा, पाण्याचं ऍब्सॉर्प्शन करणं, मिनरल्सचं ऍब्सॉर्प्शन करणं, ड्रग्सचं ऍब्सॉर्प्शन करणं, शिवाय जे न पचलेलं अन्न आहे ते आता पुढे रेक्टमकडे पास करायचं आहे किंवा ऍनसकडे पास करायचं आहे, त्याच्यासाठी ते जे वेस्ट आहे त्याला ऍडहेअर करण्यासाठी म्युकस सिक्रेट करणं ही लार्ज इंटेस्टाईनची काम आहे. तर एक प्रश्न बारकाई नाही का, आणि मला चार्ट मध्ये उत्तर द्या. फार बारकाई नाही का. लार्ज अमाउंट ऑफ वॉटर or most amount of water is absorbed in mouth, small intestine, large intestine, rectum. So Pushkar is saying large intestine, Ishita is saying small intestine, Swapnal is saying large intestine, Ankita is saying large intestine, Shivanjali is saying large intestine, large, small, Nikita is saying small intestine. बघा, बऱ्याच जणांची उत्तरं मिक्स्ड आहेत. काही जण लार्ज म्हणतायत आणि काही जण स्मॉल म्हणतायत. सृष्टी म्हणते स्मॉल, ठीक आहे. तर याच्यातलं करेक्ट आन्सर आहे स्मॉल इंटेस्टाईन. बघा, इथे जरी ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर असं म्हटलेलं असेल तरी सुद्धा हे लक्षात ठेवा, ओनली सम अमाउंट ऑफ वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड इन द लार्ज इंटेस्टाईन. कारण मगाशीच मी सांगितलं होतं, मेजर डायजेस्टिव्ह अँड मेजर ऍब्सॉर्प्टिव्ह ऍक्टिव्हिटी इज टेकिंग प्लेस इन स्मॉल इंटेस्टाईन. सो मोस्ट ऑफ वॉटर असा जर प्रश्न आला तर स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे एक जनरल स्टेटमेंट सांगतो, वॉटर कॅन बी ऍब्सॉर्ब्ड थ्रू स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन, बट मोस्ट ऑफ वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड थ्रू स्मॉल इंटेस्टाईन. कीप दिस इन माइंड. एक्झामच्या दृष्टीनं असणारे सगळे बारकावे मी इथे डिस्कस करतोय. लार्ज इंटेस्टाईन बद्दल वाक्य लिहिले बघा इकडे. द अनडायजेस्टेड अँड अनअब्सॉर्बेबल सबस्टन्सेस ऑर फिसेस एंटर्स इनटू द सीकम ऑफ द लार्ज इंटेस्टाईन थ्रू द, बघा, इलेम पासून सीकम मध्ये जाणार आहे, त्यामुळे सीकम मधून परत गोष्टी इलेम मध्ये येऊ नयेत, म्हणजे बॅकफ्लो होऊ नये याच्यासाठी इथं काय आहे, इलिओसिकल वाल्व which prevents the backflow of fecal matter. Okay, here is a summary of absorption in a different parts of digestive system. बघा, ओरल कॅव्हिटी मध्ये काय काय ऍब्सॉर्ब होणार आहे. काही ड्रग्स which come in contact with the mucus of the mouth and lower side of the tongue are absorbed into the blood capillaries lining them. म्हणजे जर तुम्हाला एक प्रश्न आला की एखाद्या पार्ट तुम्हाला त्याच्यात एलिमेंटरी कॅनलचा दिलं असेल की इथं हे ऍब्सॉर्ब होतं का, हे होत नाही का, आणि एखादं वाक्य चुकीचं कुठलं असेल तर नो एनी ऍब्सॉर्प्शन टेकिंग प्लेस, तर लक्षात ठेवा असा भागच नाही जिथं काहीच ऍब्सॉर्प्शन होत. त्याच्यामुळे एलिमेंटरी कॅनल मध्ये बऱ्याच ठिकाणी ऍब्सॉर्प्शन हे होतं, हे तुम्ही जनरली लक्षात ठेवायला हवं. सो स्टमक मध्ये काय होतं, वॉटर, सिंपल शुगर्स अँड अल्कोहोल. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये मेजर फक्त मी इथे लिहिले, याच्यापेक्षा बऱ्याच गोष्टी तिथे ऍब्सॉर्ब होतील. ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, फॅटी ऍसिड्स आहेत, ग्लिसरॉल्स आहेत, अमायनो ऍसिड आहे, मोस्ट अमाउंट ऑफ वॉटर आहे, हे सगळं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्ब होतं.
लार्ज इंटेस्टाइन मध्ये सम अमाउंट ऑफ वॉटर, सम मिनरल्स अँड ड्रग्स. नाव वी विल मूव्ह टू द डिसऑर्डर्स ऑफ जॉन्डिस. शेळके सर, तुम्हाला जर आवाज येत असेल तर मला सांगा, या मुलांचं पुढं काय लगेच कुठलं लेक्चर नाही ना? इवन स्टुडंट्स ऑल्सो कॅन रिप्लाय की पुढे लेक्चर असेल तर आपल्याला थांबावं लागेल, पुढे लेक्चर नसेल तर आपण एक 10 मिनिटं कंटिन्यू करणार आहोत. 10ला लेक्चर, एक 10 मिनिटं आपण कंटिन्यू करू शकतो का? प्लीज रिप्लाय मी. खाऊन घेणार आहे तुम्ही काही? ठीक आहे, एक 5 ते 10 मिनिटं आपण सलग कंटिन्यू करूया, म्हणजे जरा कन्क्लूड होईल टॉपिक आपला. सो जॉन्डिस आपल्याला माहिती, जॉन्डिस मध्ये लिव्हर अफेक्ट होतं, ज्याच्यामध्ये लिव्हर मधल्या कुफर सेल ॲबनॉर्मली आरबीसीचं ब्रेकडाऊन करतात. आरबीसीचं ब्रेकडाऊन झालं तर हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होईल. हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन झालं तर बायलिरुबिन आणि बिलिवर्बिन या येलो पिगमेंट्स आहेत, यांचं प्रमाण वाढेल. त्यामुळं बाईलमध्ये येलोइशनेस वाढेल, त्यामुळे आपले स्किन, आईज विल टर्न इनटू येलो. सिम्पटम्स अजून बरेचसे असतील, एनसीआरटी एवढेच दिलेले आहेत. बऱ्याचशा सिम्पटम मध्ये काय असेल तर दॅट पर्सन विल सफर फ्रॉम ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन इश्यूज, कारण HB कमी असेल तर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन मंदावेल. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट कमी झाला तर ग्लुकोज ऑक्सिडेशनचा रेट कमी होईल, तो कमी झाला तर एनर्जी प्रोडक्शन कमी होईल आणि त्या व्यक्तीला स्लिपी फील होईल. बघा, असे बरेचसे सिम्पटम आपल्याला इथे जॉन्डिसचे बघायला मिळू शकतात. वॉमिटिंग नाव ऐकलं तरी आपल्याला ते फिलिंग येतं. इट इज इजेक्शन ऑफ स्टमक कंटेंट्स थ्रू द माउथ. बघा, इजेक्शन ऑफ इसोफॅगस असं म्हटलंय का, स्मॉल इंटेस्टाईन म्हटलंय का? नाही, हे लक्षात ठेवा, स्टमकचे कंटेंट इथे बाहेर येणार. दिस इज अ रिफ्लेक्स ऍक्शन कंट्रोल्ड बाय द ओमिट सेंटर इन द मेड्युला. लक्षात ठेवा. फिलिंग ऑफ नाउसिया, मळमळ आपल्याला होते इथे वॉमिटिंगच्या अगोदर. डायरियामध्ये आपल्याला माहिती, इट इज बिकॉज ऑफ ॲबनॉर्मल फ्रिक्वेन्सी ऑफ बॉवेल मुवमेंट अँड इन्क्रीज्ड, हे फार महत्वाचं आहे, इन्क्रीज्ड लिक्विडिटी ऑफ फिकल डिस्चार्ज, इट इज विच इज कॉल्ड एज अ डायरिया. याच्यामुळे ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड कमी होतं, पाण्याचा लॉस जास्त होतो. त्यामुळे डायरिया असेल तर लगेच लिक्विड इंटेक वाढवलं पाहिजे. कॉन्स्टिपेशन मध्ये रेक्टम मध्येच फूड रिटेन केलं जातं, कारण बॉईल मुवमेंट इथे इरेग्युलर होतात. इनडायजेशन, बघा, हा एक मनुष्य जो लॉकडाऊन मध्ये इतकं खातोय बघा सगळं, इतकं खाणार तर अपचन होणार. तर द फूड इज नॉट प्रॉपरली डायजेस्टेड लिडिंग टू द फिलिंग ऑफ फुलनेस इज कॉल्ड एज इंडायजेशन. The causes of indigestion are what? Inadequate enzyme secretion. बघा, जर अन्न पचवणाऱ्या एन्झाईमचं सिक्रेशन कमी असेल, एन्झायटी असेल, फूड पॉइझनिंग असेल किंवा ओव्हर इटिंग असेल, इथे आपण रिप्रेझेंट करतोय ओव्हर इटिंग बघा, किंवा स्पायसीस फूड खाल्लेलं असेल तरी सुद्धा इंडायजेशनची समस्या होणार. क्वाशिओरकर आणि मरास्मस, याचा हा सगळा चार्ट वाचत बसण्याची आवश्यकता नाही. फक्त लक्षात ठेवा, दोन्ही ठिकाणी कॉमन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. दोन्ही ठिकाणी एक गोष्ट कॉमन आहे की प्रोटीनची डेफिशियन्सी असते. परंतु मॅरास्मस मध्ये प्रोटीन बरोबरच कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स याची पण डेफिशियन्सी असते. म्हणजे क्वाशिओरकर मध्ये फक्त प्रोटीन डेफिशियन्सी आहे, पण मॅरास्मस मध्ये अलॉंग विथ प्रोटीन डेफिशियन्सी हिअर इज अ डेफिशियन्सी ऑफ कार्बोहायड्रेट्स एज वेल एज फॅट्स. याचं कारण काय? तर दोघांच्याकडे एक कॉमन गोष्ट आहे की आईचं दूध लवकर बंद केलेलं आहे आणि त्याला एक नवीन डाएट दिलेला आहे. क्वाशिओरकर मध्ये त्या बाळाला आईचं दूध बंद झाल्यानंतर मिळलेला आहार चांगला होता, ज्याच्यात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स होते, म्हणून क्वाशिओरकर मध्ये त्याला कार्बोहायड्रेट्स आणि फॅटचा प्रॉब्लेम नाहीये. बट मॅरास्मस मध्ये काय झालं, दॅट मदर्स मिल्क इज रिप्लेस्ड बाय लो कॅलरी डाएट, मीन्स द डाएट विच डज नॉट कंटेन इनफ कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. त्याच्यामुळे सगळ्याची डेफिशियन्सी असेल तर ते मॅरास्मस, आणि फक्त प्रोटीनची डेफिशियन्सी असेल तर ते क्वाशिओरकर. हे लक्षात ठेवा. क्वाशिओरकर मध्ये आपल्याला जनरली एडेमा बघायला मिळतो. एडेमा म्हणजे स्वेलिंग बघायला मिळतं लोअर आर्म्स आणि एग्ज मध्ये, जे की मॅरास्मस मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, क्वाशिओरकर हा 1 ते 5 वर्षापर्यंतच्या बाळांना होऊ शकतो आणि मॅरास्मस हा 1 वर्षाच्या आतल्याच बाळांना होतो. सबक्युटानस फॅट्स म्हणजे स्किनच्या थोड्याफार का होईना फॅट्स क्वाशिओरकर मध्ये प्रेझेंट असतात, बट मॅरास्मस झालेल्या बाळांमध्ये त्या प्रेझेंट नसतात. दिस इज इनफ.
आता एक फार महत्वाचा पार्ट इथं आपण डिस्कस करतोय. दॅट पार्ट इज द कॅलरिफिक व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिक व्हॅल्यू. म्हणजे आपण 1 ग्रॅम फॅट घेतलाय किंवा 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेतले किंवा 1 ग्रॅम प्रोटीन्स घेतले तर आपल्याला किती एनर्जी मिळेल याच्यासाठीचं हे कॅल्क्युलेशन. तर हे कॅलरिफिक व्हॅल्यू काय असते बघा. इट इज द अमाउंट ऑफ एनर्जी प्रोड्युस्ड ऑन कंप्लीट कंबशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ फूड सबस्टन्स इन द कॅलरीमीटर इन द लॅबोरेटरी. बघा लॅबोरेटरी मध्ये 1 ग्रॅम पासून किती एनर्जी मिळेल त्याला इथं म्हटलेलं आहे कॅलरिफिक व्हॅल्यू. पण फिजिओलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे जेवढी एनर्जी आपल्या बॉडीत तयार होईल. इट इज द अमाउंट ऑफ एनर्जी प्रोड्युस्ड ऑन ऑक्सिडेशन ऑफ 1 ग्रॅम ऑफ फूड सबस्टन्स इन द बॉडी. आपल्याला माहिती आहे कॅलरिफिक व्हॅल्यू पेक्षा फिजिओलॉजिक व्हॅल्यू कायमच कमी असणार आहे. बघा कॅलरिफिक व्हॅल्यू कार्बोहायड्रेटची किती आहे 4.1 पण फिजिओलॉजिक व्हॅल्यू किती 4. कॅलरिफिक व्हॅल्यू प्रोटीनची किती आहे 5.65 बट फिजिओलॉजिक व्हॅल्यू किती आहे 4. फॅट्सची कॅलरिफिक व्हॅल्यू किती आहे 9.45 बट इकडं फिजिओलॉजिक व्हॅल्यू किती आहे ओनली 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. त्यामुळे इथं वाक्य बरोबर आहे. इट इज द मोर दॅन फिजिओलॉजिक व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिक व्हॅल्यू इज लेस दॅन कॅलरिफिक व्हॅल्यू. ओके. तर इथपर्यंत मला तुम्हाला आजच्या गोष्टी समजवायच्या होत्या. याच्यानंतर एक MCQ ची लिस्ट आहे माझ्याकडं. तर त्याच्या पूर्वी एकच मिनिट फक्त 2 मिनिटं लागतील आपल्याला अजून. हा एक पार्ट फार महत्वाचा पार्ट जो एनसीईआरटी फार व्यवस्थित दिलेला नसतो. हा एक समजून घेणं गरजेचं आहे. रोल ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टायनल हार्मोन्स. आपण केमिकल कोऑर्डिनेशन या टॉपिक मध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे परंतु आपण थोडस इथे डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या अँगलने इथं गोष्ट बघणार आहे. तर गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड, सिक्रेटिन आणि सीसीके दॅट इज कोलिओसाइस्टोकायनिन हे 4 हार्मोन आहेत बघा जे डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये रोल प्ले करतात. त्याच्यात कुठला हार्मोन कुठल्या सेलनं सिक्रेट केलेला आहे ते फार महत्वाचं आहे. आता गॅस्ट्रिन is secreted by gastric cells. It stimulates gastric glands to secrete and release gastric juice. याच्या नावात सगळं क्लिअर होऊन जातं. गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड. आता बघा ह्याच्या नावात गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड आहे पण हा गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट करत नाहीत. हा डुओडेनल इपिथेलियम सिक्रेट करतो. बघा सिक्रेटेड बाय डुओडेनम बट इनहिबिट गॅस्ट्रिक सिक्रेशन अँड मोटिलिटी. म्हणजेच तो काय करतो गॅस्ट्रिक सिक्रेशन्स किंवा जे कंट्रॅक्शन्स आहेत ते कमी करण्याचं काम करतो. म्हणून याला म्हटलंय गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड. सिक्रेटिन कोण तयार करतं बघा डुओडेनमच तयार करतो बट इट रिलीजेस बायकार्बोनेट्स इन द पॅनक्रियाटिक ज्यूस. फार महत्वाचं वाक्य बघा हे. बघा सिक्रेटिन हा पॅनक्रियाला स्टिम्युलेट करतो पण पॅनक्रियाटिक याच्यासाठी नाही काय म्हणूया आपण एन्झाईम सिक्रेशन साठी नाही. पॅनक्रियामध्ये दोन्ही गोष्टी सिक्रेट होतील ना. एन्झाईम पण सिक्रेट होणार आहेत आणि बायकार्बोनेट पण सिक्रेट होणार आहेत. बट सिक्रेटिन विल स्टिम्युलेट नॉट द एन्झाईम ऑफ पॅनक्रिया ओनली बायकार्बोनेट्स ऑफ पॅनक्रियाज. बघा बायकार्बोनेट स्टिम्युलेशन हे काम कोणाचं आहे सिक्रेटिनचं आहे. आणि इथे याच्याकडे लक्ष द्या पॉइंटरकडे. पॅनक्रियाटिक एन्झाईम सिक्रेट करण्याचं काम कुणाचं आहे तर सीसीकेचं आहे कोलिओसाइस्टोकायनिन. बघा कोलिओसाइस्टोकायनिन इज सिक्रेटेड बाय स्मॉल इंटेस्टाइन होल स्मॉल इंटेस्टाइन नॉट ओनली डुओडेनम बट इट स्टिम्युलेट्स 2 थिंग्स. वन इज पॅनक्रियाज. आता आपण पॅनक्रिया बद्दल बोलतोय म्हणून पॅनक्रिया पूर्ण करू. तर पॅनक्रिया मधल्या पॅनक्रियाटिक एन्झाईम स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करेल सीसीके. म्हणजे बघा पॅनक्रियाला 2 हार्मोन सिक्रेट करू शकतात. एक सिक्रेटिन आणि एक सीसीके. त्यातला सिक्रेटिन पॅनक्रियातल्या बायकार्बोनेटला रिलीज करेल किंवा सिक्रेट करेल मात्र सीसीके पॅनक्रियातल्या एन्झाईम्सला स्टिम्युलेट करेल. ओके बी स्पेसिफिक इन दिस. मग सीसीके मध्ये असं लक्षात ठेवा की सीसी असं 2 वेळा आहे त्यामुळे तो 2 कुठल्या तरी ऑर्गन्सला स्टिम्युलेट करतोय किंवा 2 कुठल्या तरी ग्लँड्सला स्टिम्युलेट करतो. सो सीसीके स्टिम्युलेट्स गॉल ब्लॅडर अलॉंग विथ पॅनक्रियाज. म्हणजे गॉल ब्लॅडरला तो बाईल ज्यूस रिलीज करायला सांगेल. सो
दिस इज ऑल अबाउट द रोल्स ऑफ हार्मोन्स इन द डायजेस्टिव्ह सिस्टम। याच्याच प्रमाणे पुढे जर बघाल तर इथे असे प्रश्न आहेत, तर इथे तुम्हाला दिसतील एक 25 क्वेश्चन्स आहेत जे रिप्रेझेंट करतील आजच्या टॉपिकला। ते मी उद्या ओरल टाईप तुम्हाला उद्याच्या 1.5 तासामध्ये घेणार आहे। तर 1.5 तासापैकी साधारण अर्धा तास वगैरे आपली ही टेस्ट चालेल। सो हे क्वेश्चन तुम्हाला दिसले नाही पाहिजे ना, त्यामुळे हे बंद करतो मी इथे। ओके, तर हे लक्षात घ्या तुम्ही। स्टॉप शेअर। ओके, तर एक फक्त मुद्दा लक्षात घ्या, सर हा व्हिडिओ अपलोड करतील, कालचा अपलोड मला वाटतं केला असेल, आजचाही करतील। बारकाईनं बघा, उद्या 25 प्रश्न हे ओरलचे, मला तुमच्या सगळ्याकडनं उत्तर अपेक्षित आहेत ऑन दी स्पॉट। आता बघाल तर एक 30 लोक साधारण फास्ट उत्तर देतात, पण 105चा क्राऊड आहे, त्यातली 30च लोक उत्तर देत असेल त्याला काय अर्थ नाही। ते झाल्या झाल्या तुम्हाला लगेच व्हॉट्सअप ग्रुपवरती 90 प्रश्न जे अशा पद्धतीनं सिलेक्ट केलेले आहेत, कदाचित ते तुम्हाला माहिती असलेल्या पुस्तकातलेच असतील, पण ते सिलेक्शन इतकं उत्तम आहे की त्याच्या बाहेरचा प्रश्न नीटला जाऊच शकत नाही। आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही आपण काल आणि आज घेतलं, याच्यात एक सुद्धा असा पॉईंट सोडलेला नाही की त्याच्यातनं तो पेपर सुटणार नाही। तर हे लेक्चर वारंवार बघा, बारकाईनं बघा, आणि उद्याच्या 25 प्रश्नांच्या ओरलसाठी हे बघणं फार महत्वाचं आहे। तर मला वाटतं आय होप यू अंडरस्टूड होल टॉपिक। ओके, चालेल, तर तुमचा रिस्पॉन्स शेअर केला तर आम्हाला बरं वाटतं। कळला असेल तर कळला म्हणून शेअर करत चला। ओके, आज आपण इथे थांबूया। थँक्यू ओके, चला सर, एंड करताना मीटिंग तुम्ही। यस.